नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सातारा DCC बँक भरती प्रक्रियेअंतर्गत जी परीक्षा आहे 5 ते 9 डिसेंबर 2024 दरम्यान घेण्यात आली होती. या परीक्षेची आन्सर की जाहीर करण्यात आलेली आहे. तर पाहूयात परीक्षेचा जो कट ऑफ आहे, परीक्षा झालेली आहे. तर परीक्षेचा कट ऑफ जो आहे सातारा DCC सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँककडून नुकतीच 323 लेखनिक आणि शिपाई पदासाठीची भरती परीक्षा घेण्यात आली आहे. ही परीक्षा 5 ते 9 डिसेंबर 2024 दरम्यान एकूण 9 सत्रांमध्ये घेण्यात आली असून त्यानंतर आता परीक्षेची उत्तर तालिका सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. पाहू शकता इथे जी लिंक आहे यामध्ये लॉग इन करून तुम्ही तुमची उत्तर तालिका चेक करू शकता. आता या उत्तर तालिकेमध्ये सगळ्यात वेगळी गोष्ट म्हणजे पाहू शकता ही परीक्षा जी आहे TCS कंपनीकडून न घेता सातारा DCC कडून स्वतः घेण्यात आली असून यामध्ये जी उत्तर तालिका आहे याची सिस्टीम थोडी वेगळी आहे. म्हणजे उमेदवारांना त्यांनी दिलेली जी उत्तरे न दाखवता सरळ बरोबर पर्याय जे आहेत हे दर्शवण्यात आलेले आहेत. म्हणजे सरळ जे आन्सर कीमध्ये जे आहे प्रश्न देण्यात आलेला आहे आणि बरोबर पर्यायाच्या उत्तराला ग्रीन करण्यात आलेलं आहे. इथे त्याबद्दलची माहिती सुद्धा दर्शवण्यात आलेली आहे. यामध्ये तुमचं चुकीचं उत्तर कोणतं आहे याबद्दलची माहिती दर्शवण्यात आलेली नाही. आणि यानुसार उमेदवाराला लक्षात ठेवायचं आहे की त्यांनी परीक्षेमध्ये कोणता प्रश्न चुकीचा दिला होता म्हणजे आणि कोणता पर्याय बरोबर आहे हे लक्षात ठेवणं थोडंसं अवघड आहे. पण त्यांना ती प्रोसेस करायची आहे. कारण इथे तुम्हाला पाहू शकता कोणतं चुकलंय आणि कोणतं उत्तर तालिकेमध्ये बरोबर आहे अशी सिस्टीमची माहिती यामध्ये दर्शवण्यात आलेली नाही. यामध्ये जर पूर्ण डिटेलमध्ये पाहूयात की कट ऑफ जो आहे परीक्षेचा कशा पद्धतीने लागला जाईल. ती परीक्षा जी आहे सातारा DCC साठीची याचा कट ऑफ कसा असेल तर आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण परीक्षेचा जो अंदाजित कट ऑफ आहे म्हणजे किती गुणांसाठी सेफ स्कोर असेल, किती गुण मिळवणे आवश्यक आहे याबद्दलची माहिती पाहूयात. किती लागू शकतो कट ऑफ दोन्ही पदांसाठी, जो सेफ स्कोर काय असेल याबद्दलची माहिती जी आहे आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे जो परीक्षेचा कट ऑफ जो आहे कशावर अवलंबून असतो त्या पद्धतीने एकूण किती अर्ज आले होते हे पाहणं आवश्यक आहे. तर पाहू शकता एकूण जे अर्ज किती आले होते म्हणजेच किती उमेदवारांनी परीक्षा दिली ही माहिती असणं आवश्यक आहे. तर एकूण किती अर्ज आले होते आणि किती उमेदवारांनी यासाठीची परीक्षा दिली आहे. तर यानुसार पाहू शकता कनिष्ठ लिपिक या पदाच्या एकूण 263 जागांसाठी एकूण 21,000 उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. जी लेटेस्ट जो आकडा आहे पाहू शकता यामध्ये कनिष्ठ लिपिक हे जे पद आहे यामध्ये कनिष्ठ लेखनिकसाठी जे अनुसार जी एकूण पदांची जी अंतिम पात्र उमेदवार यादी जाहीर करण्यात आली होती यानुसार एकूण 21,000 उमेदवारांनी ही परीक्षा दिलेली समजते. आणि यामध्ये पाहू शकता 263 जागा आहेत आणि 263 जागांसाठी 21,000 उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. यानंतर याचवेळी पाहू शकता शिपाई पदाच्या फक्त 60 जागा आहेत. एकूण 60 जागांसाठी 8,500 इतक्या उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. पाहू शकता यामध्ये जो आकडा आहे यामध्ये जाहीर करण्यात आलेला आहे. अंतिम पात्र उमेदवार यादी कनिष्ठ शिपाई या पदासाठी सुद्धा जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एकूण 60 जागांसाठी 8,500 इतक्या उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. तर पाहू शकता जो कट ऑफ जो आहे लेखनिक या पदापेक्षा शिपाई पदासाठीचा कट ऑफ जास्त लागू शकतो. कारण फक्त 60 जागांसाठी 8,500 इतक्या उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे. आता पाहू शकता की कशी आहे सातारा DCC जी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे यांची निवड प्रक्रिया कशी आहे, निवड पद्धत कशी आहे. तर याबद्दल अधिकृत जी जाहिरात आहे यामध्ये विस्तारित माहिती दिली आहे. पाहू शकता ऑनलाईन परीक्षा जी आहे कनिष्ठ लेखनिक आणि कनिष्ठ शिपाई या पदांकरता संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. परीक्षेसाठी येताना उमेदवाराने यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये जी परीक्षा आहे कशा पद्धतीची आहे याबद्दलची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. तर परीक्षा झालेली आहे, पुढची प्रोसेस कशी असेल आपण पाहूयात. यानंतर कागदपत्र पडताळणी आणि मुलाखतीसाठी ऑनलाईन परीक्षेत प्राप्त होणाऱ्या गुणांच्या गुणानुक्रमे उपरोक्त नमूद पदांच्या संख्येच्या एकाच 3 प्रमाणानुसार मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी परीक्षेचा बैठक क्रमांक बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. सदर मुलाखतीस पात्र उमेदवारांना शैक्षणिक
व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्रांची पडताळणी बँकेकडून करून घेणे बंधनकारक राहील. त्याचबरोबर मुलाखतीचे मुलाखतपत्र ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. म्हणजे मुलाखतीसाठी सुद्धा हॉल तिकीट असेल आणि ते जारी केलं जाईल. तर पाहूयात स्टेप बाय स्टेप कसं आहे. पाहू शकता इथे तर सातारा DCCची निवड पद्धत आहे. स्टेप बाय स्टेप पाहूयात. पहिल्यांदा 90 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल. आता 90 गुणांची लेखी परीक्षा झालेली आहे. आता यानंतर 90 गुणांच्या लेखी परीक्षेच्या आधारावर एकास 3 पाहू शकता. एक पदासाठी 3 उमेदवार हा जो आकडा आहे महत्त्वाचा आहे. एकास 3 यानुसार जे आहे उमेदवारांना मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. म्हणजे एका पदासाठी 3 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवलं जाईल आणि यासाठी मेरिट लिस्ट कट ऑफ जाहीर केली जाईल आणि हीच कट ऑफ मेरिट लिस्ट महत्त्वाची आहे. तर पाहू शकता याचाच अर्थ 263 जागा आहेत आणि 263 जागांसाठी जी यादी जाहीर केली जाईल यामध्ये एकूण 21,000 जे आहेत 21,000 मधून 800 उमेदवार यासाठी सिलेक्ट केले जातील. म्हणजे जे मेरिट लिस्ट जे आहे 800 उमेदवारांची मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल 263 जागांसाठी. एकूण जे उमेदवार आहेत परीक्षा दिलेले 21,000 आहेत आणि 21,000 मधून 800 उमेदवार यासाठी जे आहे सिलेक्ट केले जातील. पहिल्या मेरिट लिस्टमध्ये कट ऑफमध्ये येतील. यानंतर पाहूयात शिपाई, कनिष्ठ शिपाई हे जे पद आहे या पदासाठी फक्त 60 जागा आहेत आणि 60 जागांमधून पाहू शकता 60 जागांसाठी 8,000 मधून म्हणजे 8,500 उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. यामधून 200 उमेदवार जे आहेत हे जास्तीत जास्त कट ऑफमध्ये घेतले जातील. म्हणजे कनिष्ठ शिपाई पदासाठीची कट ऑफ जी आहे लेखनिक पदापेक्षा जास्त लागेल. आता या उमेदवारांसाठी मुलाखत प्रवेशपत्र जारी करून 10 गुणांची मुलाखत घेतली जाईल. आता मुलाखतीसाठीचे जे आवश्यक कागदपत्रे आहेत त्याचबरोबर गुणांकन पद्धती ही सुद्धा पाहू शकता सविस्तर जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. कागदपत्र पडताळणी वेळेस विहित मूळ कागदपत्रे प्रमाणपत्राचे सादर करणे आवश्यक आहे. यानुसार सदर परीक्षेच्या निकालानंतर मुलाखतीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी आवश्यकतेनुसार खालील कागदपत्रे प्रमाणपत्रे मुलाखतीवेळी लागू असलेली जी आहे अनिवार्य आहेत म्हणजे सादर करणे अनिवार्य आहे. उमेदवारांना कागदपत्रे प्रमाणपत्राची मूळ प्रत व 2 प्रमाणित झेरॉक्स प्रती सादर करणे अनिवार्य राहील. त्याचबरोबर प्रमाणित झेरॉक्स प्रत मूळ प्रतीवरून पडताळणी केल्यानंतर प्रमाणित झेरॉक्स प्रत बँकेकडे जमा करावी लागेल. यानंतर पाहू शकता महत्त्वाची कागदपत्रे यामध्ये दर्शवण्यात आलेली आहेत. ही पुढची प्रोसेस आहे. तुमचे जे मेरिट लिस्टमध्ये जे आहे मेरिट लिस्टची पहिली मेरिट लिस्ट लागेल. या मेरिट लिस्टमध्ये कट ऑफनुसार नाव आल्यानंतर तुम्हाला ही जी कागदपत्रे आहेत महत्त्वाची ती तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे. ही पुढची प्रोसेस आहे. यानुसार आपण आता पाहूयात की मुलाखत जी आहे मुलाखत ती कशा पद्धतीने असेल. तर मुलाखतीमध्ये पाहू शकता गुणांकन पद्धती जाहीर करण्यात आलेली आहे. यानुसार कागदपत्र पडताळणीमध्ये मुलाखतीस पात्र होणाऱ्या उमेदवारांची बँकेने गठीत केलेल्या समितीकडून मुलाखत घेण्यात येईल. यामध्ये पाहू शकता कनिष्ठ शिपाई पदासाठी मुलाखत 10 गुणांची राहील. उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही. त्याचबरोबर कनिष्ठ लेखनिक पदासाठी गुणांचे भारांकन खालील नमूद केलेल्याप्रमाणे असेल. यामध्ये पाहू शकता 10 पैकी 5 गुण हे संबंधित उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात येतील आणि 5 गुण जे आहे हे मौखिक तोंडी मुलाखतीसाठी असणार आहेत. यामध्ये पाहू शकता पहिली जी शैक्षणिक पात्रता आहे वाणिज्य, बँकिंग, कृषी, संलग्न अभियांत्रिकी, संगणक, विधिशास्त्र, व्यवस्थापन या शाखेतील पदवीधर पदव्युत्तर असल्यास यासाठीचा 1 गुण असणार आहे. त्याचबरोबर पाहू शकता दुसरी जी पात्रता आहे JAIIB, CAIIB असल्यास यासाठीचा 1 गुण असेल सर्टिफिकेशन असल्यास. त्यानंतर पाहू शकता टॅली ॲडव्हान्स टॅली असल्यास यासाठीचा 1 गुण देण्यात येईल. याचबरोबर राष्ट्रीयकृत खाजगी व्यापारी सहकारी बँकेतील कामकाजाचा किमान 3 वर्षाचा अनुभव असल्यास पुन्हा 1 गुण असेल यासाठी. यानंतर पाहू शकता प्रकल्पग्रस्त दाखला असल्यास सुद्धा 1 गुण दिला जाईल. अशा पद्धतीने एकूण मिळून 5 गुणांसाठीची हे कागदपत्र जे आहेत या कागदपत्रांचे गुणांचे भारांकन असणार आहे आणि 5 गुणांची जी तोंडी परीक्षा असणार आहे. आता हे गुण एकत्र करून 90 आणि 10 गुणांची एकत्रित अंतिम निवड सूची जाहीर केली जाईल. तर उमेदवारांच्या ऑनलाईन परीक्षेतील गुण व मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून
एकूण 100 गुणांपैकी प्राप्त झालेल्या गुणानुक्रमे पात्र उमेदवारांची अंतिम निवड सूची व प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल. तृतीय व चतुर्थ श्रेणीतील पदसंख्या विचारात घेता अंतिम निवड सूची व प्रतीक्षा यादीमध्ये समान गुण प्राप्त झाल्यास प्राधान्यक्रम जो आहे यासाठी देण्यात आलेले डिटेल्स आहेत त्या पद्धतीने. तर पाहू शकता मुलाखत झाल्यानंतर पुढच्या प्रोसेसमध्ये 90 आणि मुलाखतीचे 10 गुण असे 100 गुणांची अंतिम निवड यादी लावण्यात येईल. आता यासाठी सुद्धा यादीपेक्षा मुलाखत पूर्व जी यादी आहे, पहिली जी यादी लागते मेरिट लिस्ट, ज्यामध्ये 800 उमेदवार घेतले जातील आणि शिपाई पदासाठी 200 उमेदवार सिलेक्ट केले जातील मुलाखतीसाठी. ही यादी सगळ्यात महत्त्वाची असणार आहे आणि या यादीमध्येच तुमचं नाव येणं आवश्यक आहे. तर पाहू शकता यानुसार यामध्ये डिटेल देण्यात आलेली आहेत. प्राधान्यक्रम कसा आहे, समजा यादीमध्ये जरी नाव आलं आणि त्यानंतर प्राधान्यक्रम असणार आहे शैक्षणिक पात्रतेनुसार, तर यामध्ये पाहू शकता सातारा जिल्ह्यातील रहिवाशांना सगळ्यात जास्त प्राधान्य असेल, प्रथम प्राधान्यक्रम असेल. त्याचबरोबर कनिष्ठ लेखनिक पदासाठी पदव्युत्तर पदवी असलेल्या उमेदवारांना प्रथम जे प्राधान्यक्रम जे आहे ते दिले जाईल. त्याचबरोबर पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारास सुद्धा प्रथम प्राधान्यक्रम असेल. तर अशा पद्धतीने ही प्राधान्यक्रमाची प्रोसेस असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे आता जो कट ऑफ आहे हा कट ऑफ कसा लागेल परीक्षेसाठीचा, तर यामध्ये सगळ्यात अगोदर पाहूयात की मागील वर्षाचा कट ऑफ कसा आहे. तर पाहू शकता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची या अगोदरची जी परीक्षा आहे मागील वर्षाचं कट ऑफ म्हणजे 2017 मध्ये सातारा DCCची परीक्षा झाली होती. आता त्यावेळेचा कट ऑफ जो आहे हा कमी होता, कारण पाहू शकता त्यावेळेला मुलाखत नव्हती. निवड पद्धतीमध्ये परीक्षेच्या गुणांच्या आधारे एकूण 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली होती आणि या लेखी परीक्षेच्या आधारावर जे आहे कट ऑफ जारी करून उमेदवारांचं सिलेक्शन झालं होतं. यामध्ये आत्तापेक्षा जे आता ते 323 पदे आहेत ते 323 पदांपेक्षा कमी पदे त्यासाठी होती. यामध्ये पाहू शकता 2017चा सातारा DCC बँकेचा जो कट ऑफ आहे तो कसा आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊयात. तर यामध्ये पाहू शकता DCC बँकेमध्ये सगळ्यात महत्त्वाची लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की कॅटेगरीनुसार कट ऑफ ही काढली जात नाही. म्हणजे इथे प्रवर्ग नाही आहेत, आरक्षण नाही आहे. सरळ जी आहे तुमची जी कट ऑफ आहे ही कट ऑफ सरळ तुमच्या गुणांच्या आधारावर काढली जाते. म्हणजे जेवढे जास्त गुण तेवढं तुम्हाला चान्सेस जास्त, संधी जास्त आहे. म्हणजेच यासाठी सगळ्यात जास्त स्पर्धा असणार आहे या परीक्षेसाठी. स्पर्धा परीक्षेसाठीची सातारा DCCची परीक्षा आहे यामध्ये कॅटेगरी वाईज जी कट ऑफ आहे ती जारी केली जात नाही. म्हणजेच पाहू शकता 2017 मध्ये ज्यांचे 85 100 गुणांपैकी 100 गुणांपैकी 85 पेक्षा जास्त गुण असणारे जे उमेदवार होते हे सिलेक्ट झाले होते. अर्थात हे आलेलं अर्ज आणि एकूण जागा तसेच पेपरची काठिण्य पातळी यावर अवलंबून असतं. पाहू शकता त्यावेळेला किती जागा होत्या, त्याचबरोबर किती अर्ज आले होते यानुसारची कट ऑफ होती. पण तरीसुद्धा 85 80 ते 85च्या पुढचे गुण असणारे उमेदवार जे आहे यासाठी सिलेक्ट झाले होते. तर अशा पद्धतीने 2017चा कट ऑफ होता. आता पाहूयात सातारा DCCसाठीचा क्लर्कचा अंदाजित कट ऑफ जो आहे 2024चा हा किती लागेल. महत्त्वाचा टॉपिक व्हिडिओ सेशनमधला सातारा DCCचा क्लर्कचा एक्सेप्टेड कट ऑफ किती असेल 2024चा. आता कट ऑफ किती असेल अंदाजित हा माहिती करण्या अगोदर कट ऑफ जो आहे सातारा DCCचा कसा काढला जातो याबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात. तर पाहू शकता कट ऑफ काढताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जातात. तर कट ऑफ हा पेपरच्या काठिण्य पातळी, पहिला टॉपिक जो असतो हे पेपरची काठिण्य पातळी जी आहे, म्हणजे पेपर किती कठीण आहे. म्हणजे पहिला समजा तुम्ही पाहिलात पेपर वेगवेगळ्या सेशनमध्ये घेण्यात आलेली आहेत, त्यामुळे पेपरची काठिण्य पातळी म्हणजे GK कठीण आहे, GS कठीण आहे हे चेक केलं जातं. सोपा पेपर असेल तर कट ऑफ जे आहे ते जास्तच लागणार, कारण उमेदवारांना गुण जास्त पडणार. दुसरा जो तो महत्त्वाचा घटक आहे यामध्ये किती उमेदवारांनी परीक्षा दिली. तर यामध्ये पाहू शकता एकूण किती जागा आहेत, किती उमेदवारांनी परीक्षा दिली. आता यामध्ये पाहू शकता 263 जागा आहेत आणि 263 जागांसाठी लेखनिक पदासाठी 21,000 जे उमेदवार आहेत यांनी परीक्षा दिलेली आहे. आता 21,000 उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. तर यामध्ये पेपरचा पॅटर्न कसा आहे पाहू शकता. पेपरचा पॅटर्न हा मध्यम स्वरूपाचा आहे, म्हणजे जास्त सोपं पण नाही आणि जास्त कठीण पण नाही, मीडियम आहे. तर पाहू शकता यानुसार कट ऑफ किती लागेल याचा अंदाज या तिन्ही घटकांवर आधारित जो आहे हा कट ऑफचा अंदाज यावरून लावला जातो. म्हणजे कट ऑफ हा पेपरच्या काठिण्य पातळी 1, किती उमेदवारांनी परीक्षा दिली 2
आणि किती जागा आहेत 3 यावर अवलंबून असतो. पुढचं महत्त्वाचं आहे, की यामध्ये जी परीक्षा आहे कुणी घेतली आहे आणि नॉर्मलायझेशन होणार आहे का? तर पाहू शकता वेगवेगळ्या सत्रामध्ये घेतलेल्या परीक्षेचं नॉर्मलायझेशन केलं जातं. तर या परीक्षेसाठी नॉर्मलायझेशन केलं जाणार आहे का? याबद्दलची माहिती पाहूयात, की परीक्षा जी आहे TCS मार्फत घेण्यात आली नव्हती. परीक्षा पण पाहू शकता परीक्षा जी आहे सातारा DCCची ही स्वतः सातारा DCC कडून घेण्यात आली होती. आता ही परीक्षा एकूण 9 सत्रांमध्ये घेण्यात आली होती. त्यामुळे प्रत्येक सत्राची काठिण्य पातळी वेगळी असेल. म्हणजे पाहू शकता पहिल्या दिवशी ज्याने पेपर दिला त्याची काठिण्य पातळी ही कमी असू शकते. कारण स्टार्टिंगला पॅटर्न माहीत नसतो. यानंतर पाहू शकता शेवटच्या दिवशी पेपर दिला यांची काठिण्य पातळी जास्त असेल. कारण पेपर त्यांचा पॅटर्न त्यांना समजलेला आहे. तर त्या पद्धतीने कोणत्या पद्धतीने जे मीडियम आहे म्हणजे डिफिकल्टी लेवल आहे, काठिण्य पातळी यावर आधारित जे आहे नॉर्मलायझेशन प्रोसेस केली जाते. आता यामध्ये TCS कडून परीक्षा घेण्यात आली नव्हती. तरीसुद्धा गुणांच्या नॉर्मलायझेशनबद्दल जाहिरातीमध्ये म्हणजे सत्र वेगवेगळे सत्र आहेत. वेगवेगळ्या सत्रांसाठी नॉर्मलायझेशन केलं जातं. पण तरीसुद्धा गुणांच्या नॉर्मलायझेशनबद्दल जाहिरातीमध्ये किंवा त्यानंतर कोणतीही सूचना जी आहे सातारा DCC कडून जारी करण्यात आली नाही. याचा अर्थ या परीक्षेसाठी नॉर्मलायझेशन नसणार आहे. म्हणजे तुमची जी सध्या ते आन्सर की जी जारी करण्यात आलेली आहे पाहू शकता. आन्सर की जारी करण्यात आलेली आहे आणि आन्सर कीमधून जे शेवटची जी पुढची प्रोसेसमध्ये जी कट ऑफ आहे, मेरिट लिस्ट जी आहे उमेदवारांची गुणांनी आहे जारी केली जाईल. आता ही प्रोसेस जारी करताना याच्यामध्ये जो कट ऑफ आहे सरळ जारी केला जाईल. म्हणजे लवकरच या परीक्षेचा निकालसुद्धा जारी केला जाईल. यानंतर पाहूयात पुढचा जो महत्त्वाचा ऑप्शन आहे म्हणजे महत्त्वाचा घटक आहे. तर यामध्ये कट ऑफमध्ये पेपर कसा होता? पेपर सोपा होता का पेपर हार्ड होता? यावर सुद्धा कट ऑफ खूप जास्त अवलंबून असते. तर पाहूयात तर पेपर कसा होता? पेपर जे आहेत 5 ते 9 डिसेंबर 2024 मध्ये जे पेपर घेण्यात आले त्या पेपरची काठिण्य पातळी डिफिकल्टी लेवल कशी होती? तर पाहू शकता एक 7 डिसेंबर 2024चा जो पेपर आहे हा पेपर संपूर्ण पेपरचं विश्लेषण मी केलं आहे. मी स्वतः तो पेपर पूर्णपणे डिटेलमध्ये सोडवला आहे आणि या व्हिडिओची म्हणजे याची जी व्हिडिओ आहे ही प्लेलिस्टमध्ये आहे. तुम्ही चेक करू शकता. 7 डिसेंबरचा जो पेपर आहे या 7 डिसेंबरच्या पेपरमध्ये पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्ही जे प्रश्न पाहिलेत तर ती काठिण्य पातळी कशा पद्धतीची आहे याचं विश्लेषण मी डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये केलेलं आहे. याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तो प्लेलिस्टमध्ये जो व्हिडिओ आहे तो तुम्ही चेक करू शकता. आता पाहूयात की प्रत्येक सेक्शन टॉपिक वाईज जी काठिण्य पातळी आहे प्रश्न कशा पद्धतीचे विचारण्यात आलेले होते. तर सामान्य ज्ञान हा जो सेक्शन आहे पहिला सेक्शन GK/GS यामध्ये पाहू शकता चालू घडामोडी हा थोडा कठीण वाटतो. म्हणजे चालू घडामोडीचा सेक्शन जो आहे हा थोडा हार्ड आहे. पण त्याचवेळी कृषी, संगणक, विज्ञान, सहकार आणि बँकिंग त्याचबरोबर जिल्ह्याविषयी जे प्रश्न विचारण्यात आले होते याची जर तुम्ही चांगली तयारी केली असेल म्हणजे महत्त्वाचे प्रश्न तुम्ही टॉपिक वाईज चेक केलेले असेल तर यासाठी परीक्षार्थी ज्यांनी चांगल्या पद्धतीने तयारी केलेली बेसिक चांगले असणारे उमेदवार या सेक्शनमध्ये चांगले गुण प्राप्त करू शकतात. म्हणजे फक्त चालू घडामोडी हा थोडा हार्ड सेक्शन आहे. म्हणजे जर समजा 25 गुण असतील तर 25 गुणांपैकी 18 ते 20 गुण मिळवणं शक्य आहे. कारण बाकीचा सेक्शन सोपं होता. यामध्ये जे आहे कृषी सेक्शनमध्ये जे मृदा आणि खडक याबद्दलचे प्रश्न होते. संगणक आधारित प्रश्न सुद्धा सोपे होते. विज्ञानावरचे पेशी आहे त्याचबरोबर इतर जे विविध प्रश्न विचारण्यात आलेले सोपे होते. सहकार आणि बँकिंगची तुम्ही जर या अगोदरचे व्हिडिओ चेक केले असतील तर त्यामधीलच प्रश्न जे आहेत विचारण्यात आलेले होते. म्हणजे सहकार आणि बँकिंग सेक्शन सुद्धा सोपाच होता. इतका जास्त हार्ड क्वेश्चन त्यामध्ये नव्हते. तुम्ही जर चांगल्या पद्धतीने तयारी केली असेल त्या सेक्शनची तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगले गुण मिळतील. तर अशा पद्धतीने हा GK/GS सेक्शन जो आहे सोपा म्हणायला गेलं तर सोपा होता. एक 4 ते 5 प्रश्न कठीण, त्यामुळे बाकीचे प्रश्न जे आहे सोपे मध्यम स्वरूपाचे होते. चांगल्या तयारीच्या उमेदवारांना GK/GS मध्ये 18 ते 20 गुण मिळू शकतात. पुढचा सेक्शन जो आहे गणित आणि बुद्धिमत्ता. तर यामध्ये पाहू शकता गणित आणि बुद्धिमत्ता हा सगळ्यात जास्त सोपा सेक्शन होता. पाहू शकता तुमचं जर बेसिक जे आहे गणिताचं चांगलं असेल आणि चांगली तयारी तुम्ही केली असेल तर इथे तुम्ही आउट ऑफ जे गुण आहेत गणित आणि बुद्धिमत्ता या सेक्शनमध्ये घेऊ शकता. गणित आणि बुद्धिमत्ता ह्या दोन्ही सेक्शनमध्ये जे प्रश्न विचारण्यात आलेले होते शेकडेवारी आहे
त्याचबरोबर नातेसंबंध आहे. यानंतर काळ आणि वेगची उदाहरणं आहेत. रेल्वेची लांबी अशा पद्धतीची जी उदाहरणं होती, या पद्धतीच्या उदाहरणांची तुम्ही जर चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस, तयारी केली असेल, तर यामध्ये तुम्हाला चांगले पैकीच्या पैकी जे आहे आउट ऑफ गुण जे आहे मिळू शकतात. त्यामुळं गणित हा सगळ्यात सोपा होता. गणित आणि बुद्धिमत्ता हा सेक्शन सगळ्यात जास्त सोपा होता. म्हणजे यामध्ये समजा जर तुम्हाला 10 प्रश्न विचारले, 10 ते 15 प्रश्न, तर 10 ते 15 मध्ये 15 गुण तुम्ही प्राप्त करू शकत होते. यानंतर पाहू शकता पुढचा सेक्शन आहे मराठी व्याकरण. तर मराठी व्याकरणची काठिण्य पातळी थोडी मध्यम होती. कारण वेगळ्या पद्धतीचे प्रश्न थोडेसे होते याच्यामध्ये. 1 ते 2 प्रश्न जे आहेत यामध्ये तुमचे चुकू शकतात. कारण ते वेगळ्या काठिण्य पातळीचे होते. तरीसुद्धा जर 10 ते 15 प्रश्न याच्यामध्ये विचारण्यात आलेले आहेत, तर 10 पैकी 10 गुणमध्ये नाही मिळू शकत आहेत. 10 ते 8 गुण यामध्ये मिळवले जाऊ शकतात. मराठी व्याकरणच्या सेक्शनमध्ये 1 ते 2 प्रश्न जे आहेत थोडे हार्ड लेव्हलचे होते. म्हणजे जे वेगळ्या पद्धतीचं व्याकरण आहे ते विचारण्यात आलेलं होतं. बाकी समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द इत्यादी सेक्शन यामध्ये जवळ सेमच होता. चौथा जो सेक्शन आहे इंग्रजी व्याकरण. आता इंग्रजी व्याकरणमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले होते, तर इंग्रजी व्याकरणमध्ये पुन्हा एकदा पाहू शकता. इंग्रजी व्याकरणसाठी सुद्धा तुमचा जर बेसिक हा चांगल्या पद्धतीने तुम्ही केलेला असेल, तर प्रश्न तुम्ही तयारी जी आहे प्रॅक्टिस केली असेल, तर इथे सुद्धा चांगले गुण मिळवले जाऊ शकतात. जे टॉपर आहेत, हे टॉपर याच्यामध्ये जर 10 गुणांपैकी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, तर 10 गुणांपैकी 6 ते 8 गुण 100% मिळवले जाऊ शकतात. तर अशा पद्धतीने हा सेक्शन आहे इंग्रजी व्याकरण. यामध्ये बेसिक किती चांगला आहे यावर आहे. त्याचबरोबर जे परीक्षा देणारे उमेदवार आहेत, तर यामध्ये उमेदवार जे पाहू शकता, म्हणजे काही उमेदवार असतात ते वेगवेगळ्या परीक्षांसाठी तयारी करतात. तर काही उमेदवार जे आहे फक्त पहिल्यांदाच अशा पद्धतीने तयारी केली असते. तर यानुसार जे आहे तुमची काठिण्य पातळी, तुमची जी सराव आहे, बेसिक आहे, किती चांगलं आहे यावर ते सेक्शन अवलंबून आहेत. असे 4 सेक्शनमध्ये काठिण्य पातळी म्हणायला गेलो तर सगळ्या जे 4ही सेक्शनसाठी प्रश्नांचा जो पेपर होता हा मध्यम स्वरूपाचा होता. इतका हार्ड किंवा इतका सोपा म्हणता येणार नाही. जवळजवळ सोप्या पद्धतीचा प्रश्न जो पेपर होते, म्हणजे 5 ते 9 डिसेंबरचे झालेले पेपर वेगवेगळ्या काठिण्य पातळीचे. यामध्ये जी-के, जी-एस थोडं हार्ड होतं. त्याचबरोबर इंग्रजी आणि मराठीमधले थोडे सेक्शन थोडेसे मध्यम स्वरूपाचे होते. अशा पद्धतीने ओव्हरऑल जे पेपर आहेत अशा पद्धतीचे होते. आता पाहूयात महत्त्वाचा सेक्शन आजच्या व्हिडिओमधला. किती असेल लिपिक लेखनिक पदाचा कट ऑफ. आता लेखनिक पदासाठी किती कट ऑफ असेल, म्हणजे किती सेफ स्कोर असेल आणि किती गुण तुम्हाला मिळवणे आवश्यक आहे सिलेक्शन होण्यासाठी. तर पाहू शकता DCC बँक भरतीसाठी यामध्ये कोणतंही आरक्षण नाही आहे. महत्त्वाची माहिती, DCC बँक भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही पद्धतीने आरक्षण नाही आहे. मग पाहू शकता यामध्ये तुम्ही समजा जास्त गुण मिळवले, चांगल्या पद्धतीची तुम्ही तयारी केलेली आहात आणि जास्त गुण मिळवून तर तुम्ही सिलेक्ट होण्याचे चान्सेस जे आहेत, सिलेक्शनचे चान्सेस हे जास्त आहेत. यामध्ये जास्त शैक्षणिक पात्रता आणि त्याच जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य असणार आहे. यामध्ये पाहू शकता 21,000 उमेदवारांमधून तुम्हाला 90 पैकी 70 किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणे आवश्यक आहे कट ऑफसाठी. तर अपेक्षित जी कट ऑफ आहे 70 आहे. म्हणजे पाहू शकता सेफ स्कोर म्हणायला गेलात तुम्ही तर सेफ स्कोर हा 70 गुण इतका सेफ स्कोर आहे. म्हणजेच तुम्ही 65 ते 70च्या कॅटेगरीमध्ये असं 70 पेक्षा जास्त हा सेफ स्कोर म्हणता येईल. जी कॉम्पिटिशन आहे 21,263 पदांसाठी 21,000 जागा आणि 21,000 उमेदवारांनी परीक्षा दिली बरोबर 263 जागांसाठी. आता यामध्ये पाहू शकता फक्त 800 उमेदवार मेरिट लिस्टमध्ये येणार आहेत आणि 800 उमेदवारांच्या मेरिट लिस्टमध्ये यादीमध्ये स्थान मिळवण्यासाठी 90 गुणांपैकी 70 किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणे आवश्यक आहे. म्हणजे सेफ स्कोर म्हणायला गेला तर 70, 75, 80 इतका सेफ स्कोर कट ऑफमध्ये असणं आवश्यक आहे. म्हणजे 70च्या पुढचे जे उमेदवार असतील यांना चान्स असेल. यापेक्षा कमी गुण असणाऱ्यांना खूपच कमी आशा आहे की त्यांचं सिलेक्शन जे आहे होण्याचे चान्सेस आहेत. तर अशा पद्धतीने हा झाला लेखनिक पदासाठीचा कट ऑफ आहे. 70 पेक्षा जास्त गुण असतील तर तुम्ही अपेक्षा करू शकता की तुम्हाला जे सिलेक्शन आहे ते चान्सेस असतील. पुढचं आहे शिपाई पदासाठी. तर आता शिपाई पदासाठी कितीचा कट ऑफ असेल पाहू शकता. तर शिपाई पदासाठी एकूण जे आहे 60 जागा होत्या आणि अर्ज आले होते, म्हणजे परीक्षा दिलेले उमेदवार आहेत 8,500. आता कमी जागा आणि जास्त अर्ज असल्यामुळे शिपाई पदासाठी 90 पैकी
75-80 पेक्षा जास्त गुणांची आवश्यकता लागेल. कारण पाहू शकता यामध्ये जो कट ऑफ आहे, शिपाई पदासाठी तो जास्त लागेल. कारण फक्त 60 जागा आहेत आणि 60 जागांमध्ये पाहू शकता 8,500 उमेदवारांमधून सिलेक्शनसाठी म्हणजे मेरिट लिस्टमध्ये फक्त 200 उमेदवारांना घेतलं जाईल एकाच 3 या प्रमाणानुसार. आणि या 200 उमेदवारांमधून जी मेरिट लिस्ट आहे ती जाहीर केली जाईल. म्हणजे 200 उमेदवारांच्या मेरिट लिस्टमध्ये येण्यासाठी तुम्हाला सेफ स्कोर जो आहे 75 किंवा त्यापेक्षा जास्त मिळवणे आवश्यक आहे. म्हणजे 90 गुणांपैकी 75, 80, 85 अशा पद्धतीचे गुण मिळवणे आवश्यक आहे. यामध्ये कोणत्याही पद्धतीचं आरक्षण नाही. म्हणजेच पाहू शकता जेवढे जास्त गुण तेवढे तुम्हाला चान्सेस जास्त असतील. तर यामध्ये पाहू शकता सरळ सिलेक्शन असणार आहे. यामध्ये कोणत्याही पद्धतीने आरक्षणाची चान्सेस नसणार आहेत. यानंतर पाहू शकता पूर्ण डिटेल अशा पद्धतीने असणार आहेत शिपाई पदासाठीचा आणि लेखनिक पदासाठीचा कट ऑफ. यानुसार लेखनिक पदासाठी 70 पैकी कमीत कमी 90 पैकी कमीत कमी 70 गुण आवश्यक आहेत. त्याचबरोबर शिपाई पदासाठी 90 पैकी कमीत कमी 75 गुण इतके आवश्यक आहेत. हा जो कट ऑफ आहे अशा पद्धतीने असणार आहे. यामध्ये कमी जास्त होऊ शकतात, पण तरी सुद्धा जो आहे जास्त लेवलचा कट ऑफ जो आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कट ऑफ हा खूपच जास्त असण्याची शक्यता आहे. तर या पद्धतीने पूर्ण डिटेल्स असणार आहेत. त्याचबरोबर पाहू शकता जाहिरातीमध्ये जो प्रोबेशन पिरियड आहे या संदर्भात सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 1 वर्षासाठी परीक्षाविधीन प्रोबेशनरी सेवेत नेमणूक दिली जाईल. नेमणूक दिलेल्या उमेदवारास परीक्षाविधीन कालावधीसाठी लेखनिक पदासाठी 14,000 तसेच कनिष्ठ शिपाई या पदासाठी 10,000 दरमहा एकत्रित मानधन देण्यात येईल. 1 वर्षासाठी असेल आणि त्यानंतर ते पुढे वाढवलं जाईल. याचबरोबर अंतिम निवड झालेल्या उमेदवारास बँकांमध्ये किमान 3 वर्षे सेवा करण्यासाठीचा करारपत्र हमीपत्र करून द्यावे लागेल. तर पाहू शकता अशा पद्धतीने जे आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कट ऑफ असण्याची शक्यता आहे. यामध्ये पुढचे जे डिटेल्स असतील म्हणजेच निकाल जो आहे मेरिट लिस्ट लवकरच जाहीर केलं जाईल आणि जी एक्झॅक्ट कट ऑफ आहे म्हणजे एक्झॅक्ट कितीला सिलेक्शन होत आहे हे सुद्धा आपल्याला लवकरच समजेल. या महत्त्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.